घाटला गाव आपला 12th मन पाठवायचा आहे आणि पायली पाडा 12th मन पाठवायचा आहे आपला. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा पहिलं षटक घेऊन येतोय तो समीर. 4 षटकांचा सामना असेल. स्ट्राइक एंडवर आपण पाहू शकता प्रीतम मस्के आणि नॉन स्ट्राइक एंडला विशाल, जो मागील मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. पाहूया या मॅच मध्ये आपल्या संघासाठी काही कमाल करून दाखवेल का. पंचांचा ग्रीन सिग्नल आलाय. पहिला चेंडू समीर यांचा, सामना करतील ते प्रीतम. हो हो, पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न होता परंतु हळवार पद्धतीचा चेंडू जातोय सर यष्टीरक्षकाच्या हातात. निर्धाव चेंडू, डॉट बॉल. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन समीर, त्यांना सामना करतायत ते प्रीतम. यावेळेस पंचांचा इशारा येतोय वाईट बॉल. थोडीशी लाईन लेंथ चुकते समीर यांची. पुन्हा एकदा समीर दुसरा चेंडू घेऊन, समोर आहेत ते प्रीतम. क्षेत्ररक्षक येत आहेत चेंडू पर्यंत, चेंडू पकडतील, फेकी करतील तोपर्यंत एका धावेवर समाधान मानावं लागतंय आणि एका धावेने संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा झालाय. 2 चेंडू आणि 2 धावा झालेल्या आहेत. आता आपण स्ट्राइक एंडला पाहू शकता विशाल पांचाळ. पुन्हा एकदा समीर, समोर आहे तो विशाल. पहिल्या चेंडूवर प्रहार करण्यात ढोलकी वाजू दे. मिळाला. पुन्हा एकदा समीर टू विशाल. हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू होता, खोदून काढला लेग साइडला. क्षेत्ररक्षक आहेत तिथे, तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे जाते 9 धावा. पुन्हा एकदा समीर. हो हो, लागेल. बॅक टू द डगआउट.
सागर, ज्याच्या बॅटमधून सुद्धा मगाशी चौकार षटकार पाहायला मिळाले होते. पहिल्या षटकातला शेवटचा चेंडू असेल आणि सामना करेल तो नवीन फलंदाज सागर. हो, पुन्हा एकदा खोलवा टप्प्याचा चेंडू होता, परंतु चेंडूला पाठवून दिलाय सीमारेषा पार, दणदणीत चौकार. माध्यमातून आपल्याला सुमधुर संगीत ऐकायला मिळतात आणि नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी सुद्धा दुसरं षटक घेऊन येतोय तो अमान. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर आतापर्यंत 13 धावा झालेल्या आहेत आणि 1 गडी बाद. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू, सामना करतोय तो विशाल. हो, चेंडू तर उडा. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार पाहायला मिळाला अमान यांच्या. ना एकदा षटकार. विशाल काही थांबण्याचं नाव घेत नाहीये. पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर लगेच दुसऱ्या चेंडूवर सुद्धा षटकार पाहायला मिळतोय अमान यांच्या. आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 25 धावा. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, अमान यांचा सामना करतोय तो विशाल, बाहेर टाकलेला षटकार. कभी भी किसी का हुलिया देख के उसकी औकात का अंदाजा नहीं लगाने का, क्योंकि ऐसा आदमी बहुत खतरनाक
आली विशाल यांच्या बॅटमधून. यांची फलंदाजी एकदा आवडली असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. घाटला गाव आतापर्यंत 5 चेंडू खेळलाय आणि 5 चेंडूंमध्ये 25 धावा काढल्यात. पुन्हा एकदा अमान टू विशाल. ओहो, यावेळेस थोडासा बाहेर टाकलेला चेंडू, निर्धाव चेंडू. चार चेंडू झालेले आहेत आणि धावसंख्या 31 धावा ऑन बोर्ड. पुन्हा एकदा अमान, पुन्हा एकदा तसा माझ्या माया झाल्या गारग. खरं तर घाटला गावची AK-47 ज्या प्रकारे दहाडत होती ती आता परत डगआउट मध्ये परतले आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय सर्वेश. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू असेल. दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू, सामना करेल तो नवीन फलंदाज सर्वेश. अमान टू सर्वेश. शेवटचा चेंडू, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु चेंडू जाणार आहे सीमारेषा पार. षटकार षटकार ठोकलाय. आतापर्यंत धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 37 धावा. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा आणि 2 गडी बाद. नवीन गोलंदाज आलाय फहाद. अद्वित 11 KCC आंबापाडा आणि वर्सोवा जर तुमचा संघ आला असेल तर रिपोर्टिंग करायचंय. पहिला चेंडू फहाद यांचा सामना करतोय तो सागर. उलट्या मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू हुकलाय. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन फहाद. ओहो, खूप बाहेर निघाले होते. चेंडू मारलाय. क्षेत्ररक्षक धावतायत चेंडू मागे परंतु तिथे चेंडू अडवला जातोय.
2 धावा तर कंप्लीट झाल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव सुद्धा कंप्लीट झालेली आहे. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर धावसंख्या झालेली आहे 40 धावा. पुन्हा चौथा चेंडू फाद यांचा. पुन्हा एकदा सर्वेश. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक घेत आहे चेंडू खाली. झेल पकडतील. सर्वेश यांना परतावं लागतंय. काढलाय. क्षेत्ररक्षक येत आहेत आमान. चेंडू उचलतील फेकी करतील तोपर्यंत एक धाव कंप्लीट होते. शेवटचा चेंडू असेल. शेवटचा चेंडू वर मोठा प्रहार पाहायला मिळालाय घाटला गाव या संघाकडून. आणि नवीन गोलंदाज शेवटचा षटक घेऊन येतोय. निर्णायक षटक तो तन्वीर. पहिला चेंडू तन्वीर यांचा. सामना करतील ते वैभव. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. थोडासा बाहेर टाकला होता. एका धावेवर समाधान मानावं लागेल. आणि आता स्ट्राइक वर आलाय तो घणागती प्रहारी फलंदाज सागर. दुसरा चेंडू तन्वीर यांचा. पुन्हा एकदा बट्टार उलटा पुलटा.
पुन्हा एकदा तिसरा चेंडू घेऊन तन्वीर, सामना करतोय तो सागर, बाहेर निघून मारण्याचा प्रयत्न होता, हळूवार पद्धतीने खेळून काढलाय. एका धावेवर समाधान मानावं लागेल. धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 59 रन्स ऑन बोर्ड. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहे. चौथा चेंडू तन्वीर यांचा सामना करतोय तो वैभव, परंतु बॅटीची कड आणि चेंडू जातो यष्टी रक्षकाच्या हातात. वैभव यांना परतावं लागतंय. आईचा निरोप आला, आमचे आईचा निरोप आला, आज सोन्याचे दिस आला, आज सोन्याचे दिस आला. आमचे आईची आई माऊलीची, आमचे आईची आई माऊलीची पालखी निघाली र कारल्याला, पालखी निघाली र कारल्याला. नवी मुंबईची मानाची पालखी निघाली कारल्याला. तोय हर्षल, अजूनही या षटकातले 2 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्येचा जर आपण विचार केला तर 59 रन्स आतापर्यंत झालेले आहेत. या 2 चेंडूंमध्ये मोठे फटके पाहायला मिळतील का, किंवा एखादा मोठा फटका पाहायला मिळेल का? पाचवा चेंडू तन्वीर यांचा. ओहो, चेंडूला फक्त दिशा दिली होती आणि चेंडू गेलाय. 1 बाउन्स, चौकार. शेवटचा चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 63 रन्स. शेवटचा चेंडू, निर्णायक चेंडू. ओहो, लेग साइडच्या दिशेने मारलाय चेंडू, हवेत आहे, क्षेत्ररक्षक येत आहेत खाली. बॉबी यांना परतावं लागेल. 63 रन्स झालेले आहेत आणि 64 रन्सचा टार्गेट असेल पायलीपाडा या संघाला.
त्याला जेवून ते माणूसला जी नाही जे 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 ती लिंबूची बाटली डायरेक्ट इथेच घेऊन हॅलो खेळायचं का मॅच बॅकफूट पंच मात्र आपल्याला बघायला भेटला पॉईंटच्या दिशेने. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. एक मानाची स्पर्धा, अभिमानाची स्पर्धा. एक सिंगल चांगला चेंडू मात्र पेश केलाय. आलाय निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा लोअर फुलटच चेंडू होता. टायमिंग जुळलेला नाही आहे. सागर ज्याने मात्र आज मन जिंकलंय. सुंदर अशी मात्र फलंदाजी त्याच्या माध्यमातून सातत्याने बघायला भेटते. आंबापाडा सज्ज राहायचं आहे.
शॉर्ट पिचचा बादशाह ज्याप्रमाणे त्यांना म्हटलं जातं, एक उपाधी आहे. अगर शॉर्ट पिच चेंडू अगर तुम्ही टाकला तर डायरेक्ट सर्जरी मात्र ते करतात. आणि बघा ना केवढा लांब मात्र चेंडू मात्र पाठवला आहे. या 2 षटकाराच्या साहाय्याने मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला पायलीपाडा संघ मात्र जाताना दिसतोय. पहिल्या षटकानंतर धावा कुठल्या जात आहेत? 15 धावा. पहले ओवर के बाद यहाँ पर पायलीपाड़ा गांव ने यहाँ पर रन बनाए 15 रन. एक अच्छी शुरुआत यहाँ पर हो चुकी है. अब टारगेट के बारे में सोचेंगे तो टारगेट है यहाँ पर 64 रनों का. यहाँ पर एक बड़ा पहाड़ है आपके सामने, लेकिन ये पहाड़ अब किस तरह चढ़ा जाएगा, क्योंकि देखिए डॉक्टर माजिद इस वक्त बढ़िया फॉर्म में, 2 छक्के उनके बैट से हमें नज़र आए. चला स्पीडअप करा. शुभम गेंदबाजी ट्रैक पर इस वक्त एक नया गेंदबाज जिनका यहाँ पर आगमन हुआ है. अब देखना है भाई, यहाँ पर अब IPL भी यहाँ पर चल रहा है और आज दोपहर को 3 बजे आपली मुंबई आपला वडापाव अर्थातच मुंबई इंडियन्स वर्सेस लखनऊ जायंट्स. हाँ दोपहर आज 2 मुकाबले यहाँ पर, लेकिन IPL को बाजू में रखकर यहाँ पर देखिए काफ़ी सारी तादाद में यहाँ पर हमारे दर्शक दीर्घा यहाँ पर आ चुकी है, क्योंकि इम्पोर्टेंट नॉक है और ये इम्पोर्टेंट आज का दिन है, आखिरी दिन है इस टूर्नामेंट का. और देखिए आखिरी दिन में सभी टॉप टीम यहाँ पर खेलती हुई नज़र आएंगी. 3 दिनों की ये प्रतियोगिता थी, आज इस प्रतियोगिता का आखिरी दिन है. फिर से एक बार बढ़िया गेंद, टप्पा खाने के बाद गेंद काटा बदली. देखिए जिसके लिए जाने जाते ये गेंदबाज शुभम अच्छी गेंदबाजी, एक शॉर्ट रन पे, लेकिन अच्छी गेंदबाजी, टप्पे पे गेंदबाजी यहाँ पर करते और टप्पे पे विश्वास रखते. और एक तेज तर्रार गेंदबाज जो घाटला का विश्वजीत ठाकुर करके जाने जाते, वो आज 12th मैन की भूमिका में हमें नज़र आ रहे. लेकिन यहाँ पर गेंद जा रही है आउट ऑफ द पार्क. मिले जहाँ पर 6 रन. नाम है बल्लेबाज का अजिंक्य डीजे. आल्यावर जाऊन दे मित्रांनो, काय फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये मात्र सुरू आहे. भले तुम्ही 64 धावा कुठल्यात, पण आम्ही त्याच्यावरती 1 धाव अतिरिक्त बनवण्याचा प्रयत्न मात्र पायलीपाड्या गावाचा सुरू आहे. अजिंक्यनी सकाळच्या सत्रामध्ये पण हॅलो हेलो 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 माइक चेक. स्कोर कार्ड यहाँ पर अपडेट होता हुआ 23 रन. एक अच्छी शुरुआत यहाँ पर इन दोनों बैटर ने देखिए दिलाई. अब शुरुआत करना हेलो माइक चेक. हेलो हेलो हेलो. तो फिर से एक बार यहाँ पर शुभम ने अपने इस गेंद में दूसरी बिंदी गेंद डाली है, तो दूसरा ओवर यहाँ पर जारी है. इसके बाद भी एक कड़ा मुकाबला हमें नज़र आएगा. अजिंक्य नावाचाच आहे जीत आणि मात्र ठोकलाय परफेक्ट मात्र षटकार. नाव आहे अजिंक्य डीजे.
29 रन, 29 रन। देखिए बेहतरीन सी हवा यहाँ पर इस चेरेश्वर मैदान के अंदर यहाँ पर छूटती हुई, क्योंकि पीछे की तरफ हम देखेंगे तो समुंदर है, और जहाँ पर समुंदर होता है ना, तो यहाँ पर ऐसे ही जिस तरह पानी में लहरें होती है, इसी तरह यहाँ पर हवा की लहरें तेज होती हुई। इस बार भी पिकअप शॉट, न सूरत देखते न मूरत देखते, ये तो अपनी टीम की जरूरत देखते। नाम है अजिंक्य। 35 रन। DJ. काय मात्र मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी सुरू आहे। प्रत्येक फलंदाज सिंगल डबल मात्र काढतच नाही आहे, कारण प्रत्येक चेंडू चाललाय सीमारेषा पार, जिथं धावा मिळत आहेत 6 किंवा 4। धावसंख्या होते तीच म्हणजे 35 रन, 35 धावा मात्र स्कोर कार्डवरती कुठल्या जात आहेत। आता अजून एक मिस्ट्री गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये, घाटल्या गावाचा हा मॅजिक मॅन गोलंदाज अनिकेत। बघा याची अगर आपण शैली बघितली ना गोलंदाजाची, तर वरुण चक्रवर्तीची आठवण आणि सुनील नारायणची हे मिक्सर आहे। बघा चेंडूला मात्र लपवतात आणि मात्र हुक केल्यात, आणि काय दर्जेदार क्षेत्ररक्षण। बघा एवढ्या मोठ्या शॉटमध्ये तुम्ही मात्र धावतच नाही आहे। खरं तर इथं डबल धाव आली पाहिजे होती, पण तसं काय झालेलं नाही आहे। डॉक्टर माजिद यांना वाटलं की चौकाराच्या दिशेने चेंडू जाईल का, पण तिथं मात्र खेळाडू आले दुर्वेश पाटील, जिथं मात्र त्यांनी कुठली चुकी केलेली नाही आहे आणि आपल्या संघासाठी काही धावा मात्र अडवल्यात। मैदानाच्या आतमध्ये तुफान वारा, कारण हा ट्रॉम्बे कोलीवाडा आहे आणि मागच्या बाजूला मोठा समुद्र आहे, तर हे समीकरण तर नक्कीच तुम्हाला दिसणार आहे। बघा उन्हाचा तडाखा आहे आणि उन्हाच्या तडाख्या तुम्हाला नाही लागल्यापासून मानून एक सुंदर अशी हवा मात्र सुटलेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये हवा सुरू आहे, तीच म्हणजे या गोलंदाजाची नाव आहे अनिकेत। सकाळी पण पहिल्या मॅचमध्ये मात्र चांगली गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून बघायला भेटली। मिस्ट्री गोलंदाज वरुण चक्रवर्तीची कार्बन कॉफी असं आपण काय बघतो रे, घडी घडी बघते आहे मग। सिंगल धाव मात्र आलेली आहे। धावसंख्या मात्र पोहोचते ती 37 धावा, 37 धावा। बघा अनिकेत आल्यापासून मात्र कुठलाही मोठा फटका आलेला नाही आहे, वंचित ठेवलंय
मोठ्या फटक्यापासून या टायमाला वेगवान चेंडू पहा. मी अगोदरच सांगितलं 2 गोलंदाजाची शैली या एका गोलंदाजामध्ये आपल्याला पाहायला भेटते. एक तर सध्याच्या घडीला कलकत्ता नाईट रायडरचे वरुण चक्रवर्ती आणि त्याच संघाचा अजून एक मात्र सुनील नारायण. ही त्याची कार्बन कॉपी असं आपण म्हणूया. फलंदाजाला वाटत असेल की शॉर्ट रनअप आहे, नक्कीच आम्ही एकदम सोपा छक्का चौका मारू शकतो, पण तसं नाही आहे. कारण चेंडू मात्र टप्पा घेतल्यानंतर दोन्ही ठिकाणी बघा या टायमाला स्लो वन पद्धतीचा चेंडू होता. म्हणजे आजकाल आपण जर विचार केला तर बरेचसे मिश्री गोलंदाजाचा बोलबाला राहिला आहे. कारण लखनौ जॉईंटमध्ये पण आपण असेच काहीतरी 1-2 गोलंदाज आहेत जे मात्र काय चेंडू पेश केला आहे. खरं तर ही कॅच ना तुम्ही मात्र सोडलेली आहे. ही कॅच सोडली का मॅच सोडली आहे. धावसंख्या झाली आहे 40 40. 6 गेंदों पर 24 रनों की जरूरत. काय मात्र षटक हाताळलंय. कमबॅक षटक मात्र म्हणावं लागेल. घेऊया छोटासा ब्रेक. ऐकूया सुंदर संगीत. चला स्पीडअप करा. ரெண்டாவது ஓவர்ல இல்ல 3 பால் கண்டினியூ வாங்கினா அப்புறம் ஒரு டாட் அடிச்சோம், ஒரு விக்கெட் எடுத்தான், லாஸ்ட் பால் 6 வாங்கினா. अब बची हुई 6 गेंदों पर 24 रनों की ज़रूरत है, यानी 6 चौके और 4 बड़े छक्के पॉसिबल है, क्योंकि इस वक्त अजिंक्य और डॉक्टर माजिद यहाँ पर वो कारनामा कर सकते हैं, उस कारनामे को अंजाम दे सकते. सर्वेश पांचाल गेंदबाजी ट्रैक पर यहाँ पर एक नया गेंदबाज अपना 24 रन डिफेंड करने के लिए यहाँ पर गेंदबाजी ट्रैक पर कैप्टन ने भरोसा दिखाया सर्वेश के ऊपर. अनिकेत जबरदस्त लाजवाब गेंदबाजी यहाँ पर उन्होंने पेश की. अब देखना है बची हुई 6 गेंदों पर यहाँ पर पायली पड़ा गांव 24 रन बना पाएंगी क्या नहीं, लेकिन बना सकते हैं क्योंकि डॉक्टर माजिद इस वक्त इनफॉर्म बल्लेबाज और अजिंक्य दोनों ही बल्लेबाज यहाँ पर ताबड़तोड़ बल्लेबाजी कर सकते. लेकिन अब यार इस ओवर में देखना यहाँ पर क्या घटेगा और क्या बनेगा. पहली गेंद लेग स्टंप से काफ़ी बाहर, डाउन द लेग गेंद हमें ये देखने को मिली. हैम्पर ने कहा इट इज़ अ वाइट बॉल. अब यहाँ पर समीकरण थोड़ा सा बदलता हुआ. 5-6 गेंदे और 23 रनों की ज़रूरत. 6 गेंदे 23 रन, कुछ भी हो सकता है. क्रिकेट है, क्रिकेट को अनिश्चितताओं का गेम कहा जाता है. इस बार जनाब अगर आप इस बल्लेबाज को शॉर्ट पिच गेंद डालेंगे तो ये गेंद का यही असर होगा. गेंद गई आउट ऑफ द पार्क. शॉर्ट पिच का किलर नाम है डॉक्टर माजिद. डीजे इस धरती का भगवान यहां पर अच्छी बल्लेबाजी करते हुए, और एक यहां पर मिस टाइम कर बेटे. देखिए यहां पर हुक किया है, अच्छी फील्डिंग वहां पर. देखना ये सैक्रिफाइस विकेट. ओ ओ ओ ओ ओ ये क्या हुआ. क्रिकेट मध्ये तुम्ही अशा चुकाल कराल तर कसं काय चालणार दादा, कारण महत्वाची मॅच आहे आणि महत्वाचं षटक आहे. तुम्हाला 100% नव्हे तर 1000% मात्र तुम्हाला द्यावे लागणार आहे, पण तसं काय झालेलं नाही आहे. आता चेंडू असा आता म्हणावा लागेल धुंडो 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 रे साजना, कारण चेंडू तुमच्या जवळ होता आणि तुम्ही चेंडू मात्र आजूबाजूला बघत होते. धावसंख्या झाली आहे 49. आता समीकरण आहे
4 चेंडू, यस सागर, 4 चेंडू आणि 15 धावा. बघा काही होऊ शकतं. सर्वेश आहेत एका ठिकाणी डॉक्टर माजिद, अजिंक्य, या तिघांमध्ये मात्र खेळ चालू आहे आता. हो हो, मात्र चीरफाड केला या गोल. डॉक्टर माजिदनी बरेचसे नॉक तुम्ही मात्र बघितले, त्याच्यावरनं काय तुम्ही शिकलेत का नाही हेच मात्र मला प्रश्न पडला आहे. अगर डॉक्टर माजिदचा स्ट्रॉंग पॉईंट आहे तोच म्हणजे शॉर्ट पिच चेंडू, आणि त्याला तुम्ही मात्र एकदम गिफ्ट करतायत आणि दोन्ही हाताने ते गिफ्ट मात्र कबूल करतायत. नाव आहे डॉक्टर माजिद. हो जा आणि जेवून घे, जा मानस जेवून घे. महत्वाचा मात्र चेंडू होता आणि आता समीकरण आहे मित्रांनो 2 चेंडू आणि 9 धावा. सामना मात्र कोण जिंकणार आहे हा प्रश्न तर नक्कीच पडलाय, कारण आता आपण सामना या ग्राउंडच्या हिशोबाने असं म्हणूया 50-50 दोलायमन स्थितीमध्ये मात्र ही मॅच आपल्याला दिसते. म्हणजे दो धारी तलवार की तरह ये मैच हमें नज़र आ रहा है. कौन कटेगा इसमें यहाँ पर इंतज़ार करना होगा. इस गेंद पर पूरा दारोमदार है. 2 गेंदे 9 रन. इस बार मिस टाइम कर बैठे वहां पर. अब ये क्या हुआ. अब देखिए शॉर्ट पिच गेंद थी लेकिन प्रॉपर कनेक्शन नहीं हुआ. लेकिन अभी भी मैच, रुको जरा सब्र करो, मैच अभी तक खत्म नहीं हुआ भाई मेरे, क्योंकि यहाँ पर कुछ भी हो सकता है. अगर गेंदबाज अगर नो बॉल या वाइड डालता है तो फिर से एक बार यहाँ पर सागर कह रहे नहीं डालेगा. पण क्रिकेट आहे सागर. बघा क्रिकेट एक असा खेळ आहे तिथं प्रिडिक्शन फेल आहे, कारण आता बघायचं आहे 1 चेंडू आणि 8 धावा. सागरने सांगितलं नाही होणार आणि सागर दादा नाही झालेत. कॉंग्रॅच्युलेशन घाटला गाव, कॉंग्रॅच्युलेशन पायलीपाडा गाव. काही एका शॉटनी मात्र तुम्ही मागे पडले, पण एकदा डॉक्टर माजिदची फलंदाजी आवडली असेल तर जोरदार ताल्या होऊन जाऊ मित्रांनो, कारण बऱ्याच दिवसानंतर आपल्याला डॉक्टर माजिदच्या बॅटमधनं लांब लांब षटकार मात्र